या सुंदरला जर कळलं आहे की दया अहमदाबादला येत आहे तर तिला थांबवत का नाहीये? त्यात मी टप्पूची शपथ घेतली आहे, त्यामुळे सुंदरच्या सरप्राईज बद्दल मी कोणाला सांगू शकत नाही. हे कमी म्हणून बापूजींनी अहमदाबादची तिकीट बुक करून आणखी भर घेतली. जाऊ दे, सुंदरला फोन करून सांगून टाक, तू मुंबईला येऊ नकोस, आम्हीच अहमदाबादला येत आहोत. ए बघ बन्सी, आता बेलूने आईस्क्रीमची पार्टी दिली आहे ना, आता उद्या तुझी पाळी आहे. हा लागला. चला फोन लागतोय, या वेळेला तरी उचल बाबा. माझ्या प्रिय भाऊजींचा फोन. फोन उचल. हा बोला माझे प्रिय भाऊजी. अरे काय बोला, तुला इतके फोन केले, माझे मिस कॉल बघून एक फोन तरी करायचा होता परत. अरे हो माझे प्रिय भाऊजी, तुमचा मिस कॉल बघितला होता मी. बरं कुठे बरं होतो मी? हो तेव्हा मी खूप बिझी होतो, म्हणून मी नंतर तुम्हाला फोन करतो म्हणून सांगितलं. पण नंतर मी विसरलो भाऊजी. पण काही हरकत नाही, आता तुमचा फोन आला ना, बोला ना, बोला बोला. अरे काय बोला, जेव्हा तुला कळलं की दया अहमदाबादला येत आहे तेव्हा तिला थांबवलं का नाही? माझे प्रिय भाऊजी, पहिलं थांबवायची जबाबदारी तुमची होती, माझी नाही. अरे पण तुझ्या बहिणीला कसं थांबू? ती थांबायला तयारच नाहीये, थांबू तरी कसं? अरे हे काय भाऊजी, तुम्हाला एवढी साधी गोष्ट जमत नाही काय हो? ठीक आहे सोडून द्या. तसंही मी उद्या मुंबईला येतोय ना, तेव्हा काय ते मी बघतो. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघ, तू काही आता मुंबईला येऊ नकोस. भाऊजी, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही एका भावाला बहिणीला भेटण्यापासून कसं काय थांबू शकता हो? अरे माझं ऐक तरी, आता बापूजींनी यात उडी मारली आहे. त्यांनी आम्हा चौघांची अहमदाबादची तिकीट काढली आहेत. आम्ही उद्या अहमदाबादला येत आहोत. हा ते तर मला ताईंनी सांगितलं. तुम्ही आता नवीन काहीतरी सांगा. अरे जर तुला माहित आहे आम्ही अहमदाबादला येत आहोत तर तुला मुंबईला काय यायचं आहे? तू तुझं तिकीट कॅन्सल करून टाक. भाऊजी तुम्ही ना तुमचं तिकीट कॅन्सल करा. अरे मूर्खा, 4 तिकीट कॅन्सल करण्याच्या जागी 1 तिकीट कॅन्सल केलं तर नुकसान कमी होतं ना बाबा. अहो काय भाऊजी, तुम्ही सारखा फायदा नुकसान असं सगळं बघत असता हो. कधीतरी एखाद्या भावाच्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करा ना माझे भाऊजी. जर उद्या तुम्ही अहमदाबादला आलात तर मी माझ्या ताईला सरप्राईज कसं काय देऊ सांगा? स्वतंत्र भारतातला एक भाऊ त्याच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी एक सरप्राईज द्यायची इच्छा पण व्यक्त नाही करू शकत का? अरे ओ स्वतंत्र भारताचा नागरिक, तू तुझी इच्छा पुढच्या वर्षी का नाही पूर्ण करत बाबा? अरे 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 माझे प्रिय भाऊजी, अहो उद्याची गॅरंटी कोणी देतच नाही आणि तुम्ही एका वर्षानंतरची गोष्ट बोलता. हे बघा माझे प्रिय भाऊजी, उद्या माझा माय डिअर ताईला सरप्राईज देण्याचा प्लॅन हा अगदी नक्की आहे. आणि हे बघा माझे प्रिय भाऊजी, आणि जेव्हा मी माझं स्वतःला कमिटमेंट देतो ना, तेव्हा मी माझंच काय माझ्या प्रिय भाऊजींचं सुद्धा ऐकणार नाही. म्हणून मी उद्या मुंबईला येऊन माझ्या ताईला रक्षाबंधनाचं सरप्राईज देणार म्हणजे देणार. ताईला थांबून ठेवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. चला मी फोन ठेवतो, माझा आईस्क्रीम वितळत चाललाय. अरे ऐक बोला, इथे टेन्शनमुळे मी वितळत आहे आणि याला आईस्क्रीमची पडली आहे. अरे टप्पूचे पप्पा, तुम्ही इकडे बाहेर गॅलरीत काय करताय? ते जरा 2-3 अर्जंट फोन करायचे होते म्हणून आलो होतो. फोन करून झाले? चला चला लवकर झोपूया, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. का उद्या काय आहे? अरे का उद्या अहमदाबादला जायचं नाहीये? नाही जायचंय. हो जायचंय ना. हा तर चला चला लवकर चला. हो एकच फोन करायचा आहे फक्त, तेवढा करून येतो मी. ठीक आहे. हो आलो मी. जाणार मी. क्या ही तर खूपच खुश आहे. काय करू? दयाला अहमदाबादला जाण्यापासून थांबायला काय करू? मेहता साहेब, हा मेहता साहेब, जरा 2 मिनिट घराच्या बाहेर या ना प्लीज. जेठालाल, काल रात्री पण आज रात्री पण नक्की काय झालंय? मेहता साहेब, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे. मला यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा, नाहीतर आज मी तुम्हाला झोपू देणार नाही. जेठालाल, मी तुला कसा मार्ग सांगू? तू अजब माणूस आहेस. प्रॉब्लेम सांगत नाहीस आणि म्हणतोस मार्ग सांगा. जोपर्यंत प्रॉब्लेम समजावून घेत नाही तोपर्यंत मार्ग कसा सांगणार? बापूजींनी अहमदाबादला जायची आमची चौघांची तिकीट बुक करून टाकली आहे. आता काही करून मला दयाला अहमदाबादला जाण्यापासून थांबवायचं आहे. तिकीट कॅन्सल करून टाक. अरे गुड नाईट. काय बाबा, तिकीट कॅन्सल नाही करू शकत, बापूजींनी बुक केली आहेत. आणि मी तिकीट कॅन्सल केली तर बापूजी मला कॅन्सल करून टाकतील. पण तुला अहमदाबादला का जायचं नाहीये? अरे बाबा, मी तेच तुम्हाला सांगू शकत नाही, जरा समजून घ्या ना. मग एकच मार्ग आहे जेठालाल, तू सकाळ सकाळ काहीतरी बहाणं काढ, म्हणजे तुझी तब्येत खराब झाली वगैरे काय असं म्हणून एअरपोर्टवर जाऊ नकोस. वेळ लाव, वेळेवर एअरपोर्टवर पोहोचू नकोस. नाही पोहोचलास तर अहमदाबादला नाही जावं लागणार. बस सुंठी वाचून खोकला गेला.
आता कसं बोललात ना मेहता साहेब, वाह, जबरदस्त आयडिया दिली तुम्ही, जबरदस्त. फायर ब्रिगेड मध्ये पाणी आलं वाटतं परत. कुठून भरून घेतलं? थँक्यू जेठालाल. पण मला एक गोष्ट सांग, तुला अहमदाबादला का नाही जायचं? मी सांगितलं ना तुम्हाला, मी आज काही सांगू शकत नाही. मी उद्या तुम्हाला सगळं सविस्तर अरे पण सांगतो. जेठालाल, आता तुम्ही जेठालाल, झोपायला ऐक जा ना. बरं. गुड नाईट. अरे. गुड नाईट. हा, वा वा, मेहता साहेबांनी मस्त आयडिया दिली आहे. उद्या सकाळी एअरपोर्टला पोहोचलो नाही तर अहमदाबादला जायचा प्रश्नच येत नाही. एअरपोर्टला न पोचायला काहीतरी जबरदस्त बहाणा शोधावा लागेल. काय बहाणा करू? अरे हाथी भाऊ कधी कामाला येणार? जेठा भाऊ, एवढ्या रात्री घरी सगळे ठीक आहेत ना? हो, घरी सगळं ठीक आहे. मग काय चालू? ते मी जरा गोळी घ्यायला आलो आहे. गोली? गोली तर झोपलो. नाही नाही, झोपेची गोळी. जसा गोली शांत झोपला आहे तसं मलाही शांत झोपायचं आहे. मला झोपच येत नाहीये. सॉरी जेठा भाऊ, मी तुम्हाला झोपेची गोळी नाही देऊ शकत. का? जेठा भाऊ, कारणाशिवाय झोपेची गोळी खाणं तब्येतीसाठी धोकादायक आहे. आणि कारणाशिवाय झोपेची गोळी देणं हे आमच्या वैद्यकीय व्यवसायाविरुद्ध आहे. पण जेठा भाऊ, तुम्हाला झोप का येत नाहीये? काही टेन्शन आहे का? सॉरी हाथी भाऊ, कारण सांगणं माझ्या शपथेविरुद्ध आहे. काही हरकत नाही. गुड नाईट. पण जेठा भाऊ, काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही अर्ध्या रात्री सुद्धा दरवाजा ठोठावू शकता. चला आता मी पण जाऊन गोलीसारखा झोपतो. ओके. इमर्जन्सी होती म्हणूनच आलो होतो, पण मदत तर केली नाही आणि अर्ध्या रात्री दरवाजा ठोठावायला सांगतायत. आता अहमदाबादला जायचा प्लॅन कसा कॅन्सल करू? आपा, ते बघा ना, गोकुळधाम सोसायटीचे हे वैतागलेले काका. अरे हे टेन्शन काका नाहीये, ते तर जेठा भाऊ आहेत. जेठा भाऊ, या या. नमस्ते, मी वसंत घोटाला, ही वर्षा घोटाला, हा हेमंत घोटाला. घोटाला तुमचं नाव, तुमचं आडनाव आहे? हो. घोटाला? पण घोटाला हे आडनाव कसं काय पडलं? खरं तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे. वसंत भाऊ, सॉरी, पण मी तुमची सगळी गोष्ट ऐकली असती. पण काय आहे, मी आता माझ्या साल्यामुळे खूप त्रस्त आहे. त्यांनी शिवी दिली बापा. पापा? हा तुमचा मुलगा आहे? हो. पण तुमच्यापेक्षा मोठा वाटतोय. हो, 280 वर्षांचा आहे. मोठा मोठा म्हणजे असा उंचीने मोठा आहे, डोक्याने जरा लहानच आहे. हा. दम 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 नको करूस, जागे होतील सगळेजण. सॉरी. बाळा, साला ही शिवी नाही, एक नातं आहे. बायको असते ना, बायको समजतो? ट्राय करा ना. बाळा, बायको असते ना, बायको माहित आहे ना? सुरी. अरे ती नाईफ असते बाळा, नाईफ. सुरी नाही रे बाळा, छोरी. अच्छा अच्छा, ती आपण खातो. खातात? अरे ती कचोरी, हे छोरी. हे बघ, ही 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 वाईफ. हा हा. हे तर मम्मी आहे ना बापा. हो बाळा, पण आईचा कोणी भाऊ आहे? हो आहे ना. 10x10 मामा. 10x10? हा मामा आहे की जागा आहे? पेट नेम आहे. पेटने ते प्रेमाने त्याला. अच्छा अच्छा, पेट नेम. काय? ओ, आला माझ्या लक्षात. पेट नेम. हा, तर जसा हा 10x10 मामा आहे, ते वसंतभाईंचे कोण आहेत बाळा? सालेच आहेत ना? तसा माझा एक साला आहे, त्याचं नाव सुंदर आहे. तर त्या सुंदरमुळे मी खूप त्रस्त आहे.
आम्ही पण खूप त्रस्त आहोत. हे बघा वसंतभाई, तुम्ही त्रस्त आहात, पण मी तुम्हाला एक माणसाला भेटवतो. तुमची जी काही अडचण असेल त्यावर तो खूप चांगला उपाय सांगतो, म्हणजे अगदीच मस्त तुमच्या सगळ्या अडचणींवर. चला या माझ्या बरोबर. ते खूप हुशार आहेत. मी जेव्हा किंवा अडचणीत सापडतो ना, यांना येऊन विचारतो, लगेच काही ना काही उपाय सांगतात. जेठालाल आता काय झालं सांग? या मेहता साहेब, हे वसंत भाऊ आहेत, हां. या वर्षाताई आहेत आणि हे हेमंत भाऊ आहेत. यांना पण काहीतरी अडचण आहे, ते खूप दुरून आले. तर मी म्हटलं तुमच्याशिवाय अजून कोण चांगला सल्ला देणार. त्यांची अडचण ऐकून काहीतरी चांगला सल्ला द्या बरं. तुमच्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने सांगा. हे खूप चांगले सल्ले देतात. ओके, चला, गुड नाईट. अरे पण जेठालाल, ओके बाय. हा बोला वसंतजी, काय अडचण आहे आणि मी तुमची याच्यात काय मदत करू? काय की अंधेरी आणि गोरेगावच्या मध्ये जोगेश्वरी. तिथे पण काय की हल्ली चेन मारायच्या घटना खूप होत आहेत ना. काय की आम्ही तिघांनी सगळ्या ठिकाणी सगळ्या सोसायटीमध्ये जाऊन सावध करण्याचा मिशन हाती घेतला आहे. खूप छान, खूप चांगलं काम करताय तुम्ही लोक. पण मी यात तुमची काय मदत करू शकतो? आम्ही काही पोस्टर बनवले आहेत लोकांना जागृत करायला. मला तर तुम्ही पोस्टर न लावता जागृत केलं. तर ते तुमच्या सोसायटीमध्ये चिकटवायचे होते. हा लावा तुम्ही. मी आमच्या सोसायटीतल्या भेडेशी बोलतो. खूप ठीक आहे, तर आम्ही चांगलं. उद्या सकाळी पोस्टर्स पाठवतो. तुम्ही कोणाला तरी सांगून तेवढी. हो हो, तुम्ही पोस्टर पाठवा, मी आमच्या सोसायटीमध्ये लावतो. अरे Thank तुम्ही you. लोक एवढं चांगलं काम करताय. थँक्स टू यू. यू शट अप. बाळा, वेलकम म्हणायचं असतं. केंडिया. गेंड्या अरे हा माझा मुलगा आहे हेमंत. मुलगा आहे तुमचा? हो. एवढा मोठा? हा ते काय ना काय त्याचं काय? ते जेठाभाऊंना समजवलंय आम्ही, ते तुम्हाला समजवतील. चला चला. बाय बाय.